पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, जर कोणाला तरी जीवनामध्ये एक त्रास समोर दिसला तर लगेच येशूच्या दुःख सहनाचा आठवण करायचं. येशूच्या दुःख सहनाबरोबर आपले दुःख सहन समर्पण करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जे क्रूसाच्या वाटेची भक्ती चालू करणार त्याद्वारे क्रूसाच्या वाटेच्या भक्तीचा शेवटचा स्थान कोणता आहे? 14वा स्थान. हालेलुया. 14वा स्थान काय आहे? येशूच्या मृत शरीर काढण्यात ठेवण्यात आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अनेक चर्चमध्ये एक 15वा स्थान पण आहे. हालेलुया. 15वा स्थान कोणता आहे? येशूचा पुनरुत्थान. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मी एका ठिकाणी रिट्रीट चालवायला गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कळालं तिकडचं वातावरण एवढं बरोबर नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी त्या ठिकाणी प्रार्थनेच्या मध्ये चर्चमध्ये एक क्रूसाच्या वाटेची भक्ती पूर्ण केला. प्रेज द लॉर्ड. क्रूसाच्या वाटेची भक्ती एकदा पूर्ण झाली तेव्हा मला खूप बरं वाटायला लागलं. हालेलुया. मला आतून वाटलं आणखीन एकदा जायचं. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्यांदा मी क्रूसाच्या वाटेची भक्ती पूर्ण केलं. हालेलुया. दुसऱ्यांदा क्रूसाच्या वाटेची भक्ती पूर्ण झालं तेव्हा मला आवाज आला, वेन्नी इकडे ये. प्रेज द लॉर्ड. मी बघितलं, मला कोणी कुठं दिसलं नाही. मी चर्चच्या मुख्य दारामध्ये गेलो. हालेलुया. तिकडे जाऊन उभं राहताना मला दिसलं की जिवंत प्रभू येशू चर्चच्या मध्य भागामध्ये उभा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. मी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो. मी गुडघे टेकले. येशूने त्यांचा दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवून काही वेळ आशीर्वाद देत गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये हे आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेव्हा येशूच्या दुःख सहनाबरोबर आपण दुःख सहन करायच्या तयारीमध्ये आहे. हालेलुया. येशू स्वर्ग देवदूत आपल्या मदतीला उभे राहणार. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. त्या रिट्रीट मध्ये भाग घेतलेले सगळ्याच्या सगळे लोक पवित्र आत्म्याने भरले. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी भरपूर साक्ष दिली. सगळ्याच्या सगळ्यांनी. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. या रिट्रीट मला वाटते 27 वर्षापूर्वी झालेले रिट्रीट आहे. त्या रिट्रीट मध्ये भाग घेतलेले लोक अजून सुद्धा त्या रिट्रीट विसरलेले नाही. त्या रिट्रीटचे एक एक घटना विसरलेले नाही. हालेलुया. तेव्हाचा रिट्रीट अजून त्यांच्या हृदयामध्ये
पात्र आहे. हालेलुया. अजून भरून त्याच्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूचे वचन आहे, जर तुम्ही त्याच्या दुःख सहनामध्ये भागीदार झाला तर तुम्ही त्याच्या पुनरुत्थानाच्या गौरवामध्ये नक्की प्रवेश करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी एका कानामध्ये असलेले तक्रार परमेश्वर आता दूर करून देत आहे. कोणाचा तरी एका कानामध्ये काही तक्रार होता का? कोणाचा तरी एका कानामध्ये काहीतरी त्रास होता का? आता फरक जाणवत आहे का? बघा, फरक जाणवत आहे. फरक जाणवत आहे. फरक जाणवत आहे. हा, दोघांना प्रभूने अभिषेक दिला. आपण देवाला धन्यवाद देऊ. हालेलुया. हालेलुया. थोडासा हालचाल झाला तर कमरेला खूप त्रास होत आहे. असे कोणाचा तरी कमरेचा त्रास येशूने आता 70-80% एकदम क्लिअर केलेला आहे. हालेलुया. 70-80% कोणाचा तरी कमरेचा त्रास येशूने आता क्लिअर केलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्त्रियांमध्ये अनेक लोकांच्या स्तनाच्या संबंधामध्ये असलेल्या जातीच्या संबंधातील काही दुखणे त्रास प्रभू आता दूर करून देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भावनेच्या संबंधामध्ये त्रासातून जाणारा काही लोकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, खूप सुंदर असा एक वचन आपल्यासाठी देवाने आज आत्ता दिलेलं आहे. हालेलुया. ते वचन आता आपण उघडूया. तिमोथीला लिहिलेलं दुसरं पत्र, 2 अध्याय 21 वचन. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. हालेलुया. उजवा हात वर करून सिस्टरांच्या मागे भरपूर प्रेमाने बोला. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करेल तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. हालेलुया. 19व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, काही लोक परमेश्वराचे आपले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे आपले जे लोक आहेत, परमेश्वर त्यांना सांभाळून जवळ ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्यांना ओळखतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे देवाच्या लेकराच्या हातातून
परमेश्वराच्या कृती घडावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या कृती माझ्या हातातून घडण्यासाठी परमेश्वराचा हृदय माझ्या हृदयामध्ये पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचे विचार माझ्या डोक्यात पाहिजे, तेव्हा परमेश्वराचा कृती माझ्या हातून घडणार. हालेलुया. 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 या परमेश्वराचे कार्य माझ्या हातून घडण्यासाठी देवाचे वचन मला आठवण करून देत आहे. हालेलुया. काही गोष्ट जाणीवपूर्वक मी बाजूला करायची, हे मी नाही करणार. हे माझ्या परमेश्वराच्या नावाचं लायकीचं नाही, माझ्या परमेश्वराच्या नावाचं लायकीचं काम नाही, हे मी बाजूला करतो. त्यात मी पडणार नाही. हालेलुया. तसे स्वतःला अधिक शुद्ध जे कोणी करत आहे ते लोक परमेश्वराच्या कार्याचा अधिक पात्रतेचा होतात. प्रेज द लॉर्ड. यासाठी असलेले आशीर्वाद आता आपण देवाकडे मागूया आणि आता एक मोठा आशीर्वाद सर्व लोक स्वीकार करूया. हालेलुया. माझं नाव कार्मेली मोपीस. मी राहणार सोपारामला. मी गेल्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये पहिल्या रिट्रीटला आलेली. तेव्हा मला ताप यायची. मी तिसरं इंजेक्शन घेऊन आल्यानंतर साधारण फोन केला. माझा ताप निघालेला. साधारण मी उद्याला रिट्रीटला येणार आहे. काही ताप आला पण आता माझं निघाले नाही. काही थंडी भरपूर आहे पुण्याला. मी आता येऊ नका, दुसऱ्या मागच्या रिट्रीटला आहे नाही. मी मनापासून ठरवलेलं मी येणार नाही. आणि फादरांनी मला प्रार्थना केली. 2-3 दिवस मी जेवली होती. त्या दिवशी रात्री मी जेवली आणि शांतपणे झोपली. मला चांगली झोप लागली. जेवण गेलं. दुसऱ्या दिवशी मी इकडे आमला सूर्याला मुलीच्या घरून मी इकडे आले. तर माझ्या तोंडाला थोडे आले म्हणून मला व्यवस्थित इकडे जेवण गेलं नाही. फादरांकडे वाटल्या पाण्याची घेऊन आशीर्वाद करून प्यायला गेली आणि 3 दिवस इकडे व्यवस्थित काढले. कमरेला पट्टा लावून बसून आलेली पायाला आणि कमरेला. इकडे आल्यानंतर पायाचा आणि कमरेचा पट्टा काढून मी बसली. तेव्हा मला बरं वाटलं. आता सुद्धा मी येताना कमरेला पट्टा लावून आलेले, पायाने पट्टे लावलेले, कमरेचा पट्टा इकडे मी काढून बसली. आता मला बरं वाटलं. मी माझ्या बहिणीचे आभार मानते, शिक्षकांचे आभार मानते. जेव्हा तर त्यांनी माझ्यासाठी नेहमी मी फोन करते तेव्हा माझ्यासाठी प्रार्थना करत असतात, तर मी त्यांचे आभार मानते. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या मध्ये अनेकांचा डोकं, छाती वगैरे भरून खाप आहे. हालेलुया. काही लोकांच्या डोक्यातील खाप या क्षणामध्ये देवाच्या कृपेने नाहीसा झालेला आहे. काही लोकांच्या घसा आणि छाती भरून जे खाप आहे ते देव आता दूर करून देत आहे. कोणाच्या तरी डोळ्यातील त्रास प्रभू दूर करून देत आहे. पुरुषांच्या संबंधातील काही आजार, पुरुषांच्या संबंधातील काही त्रास, तक्रार पवित्र आत्मा या संध्याकाळच्या वेळी दूर करून आशीर्वाद देत आहे. कोणाच्या तरी बोटीचं काम जे अपुरे आहे ते पूर्ण करण्यासाठी पवित्र आत्मा दान देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.